हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, ज्या ब्रायडल ब्लाऊजची आपण लाईव्हमध्ये जी कटिंग केली होती ती आता या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग करणार आहोत. अशा पद्धतीने आज आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे. हा अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच झाला आहे. तर बघू शकता, एकदम प्लेन ब्लाऊज आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी अशी डिझाईन त्याला तयार केली. बॅकला बोटनेक आहे. अशा पद्धतीने बॅकला आपण पॅटर्न घेतलं आहे. तर या ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि कटिंग आपण लाईव्हमध्ये घेतली. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला अपलोड आहे, चेक करा. तर आता या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघणार आहोत. तर चला आता या ब्लाऊजची स्टिचिंग बघूया, कशा पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच केला आहे. तर बघा, इथं अशी पायपिंग वगैरे लावली. प्लेन ब्लाऊज पीस आहे, पण चला आता बघूया. तर अशा पद्धतीने सर्व पॅटर्न मी कट करून घेतले अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर. हे बघा, तर आता ते आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचे. तर अगोदर फ्रंट पार्ट घेते. तर इथं बघा, हे असे बंद बाजूकडून ठेवलं आहे हा फ्रंट पार्ट. ते बघा, अगोदर आपलं वरच्या साईड म्हणजे जी नेकची साईड आहे ती आहे, तर आपल्याला सरळवरती सर्व ठेवून नेकला शिलाई देऊन घ्यायची आहे अगोदर. ते बघा, अशा पद्धतीने नेकला शिलाई देऊन घेते मी. हे बघा, नेकला शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करायचे, छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. परत वरतून आपल्याला दाबटीप द्यायची. अशा पद्धतीने वरतून आपण दाबटीप देऊन घेऊ. त्यानंतर पुन्हा आपल्याला ते आतमध्ये फोल्ड करून त्यावर टीप द्यायची. तर हा आपला नेक आहे. अशा पद्धतीने वरती नेकला मी शिलाई देऊन घेत आहे. त्यानंतर बघा, पूर्ण अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचं आहे. तर मी आता अस्तर जॉईंट करून घेतलं. त्यानंतर दुसरा पार्ट घेतला, तो त्याच्याच खालचा आहे. तर बघा, हा देखील आपल्याला अस्तर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जॉईंट करून घेतला. आता आपण याला दोघांना शिलाई देणार आहे. तर हा जो गोल राऊंडमध्ये भाग आहे तो आपल्या, हे बघा, अशा पद्धतीने आपण आता जॉईंट करून घेतोय. तो व्यवस्थित आपल्याला एकावर एक ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करायचे. ते बघा, त्यावर पुन्हा एकदा शिलाई द्यायची, डबल शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे असेल थोडंफार ते कट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजचा पफ तयार झाला आहे. तुम्हाला इथं पाहिजे तर तुम्ही कप देखील अटॅच करू शकता, पण मी कफ अटॅच केलेली नाही, कारण तुम्हाला फक्त शिवून दाखवण्यापुरता हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे. तर हे बघा, आता बेल्ट आपण खालून कमरच्या साईडनी दाबटीप देऊन स्टिच करून घेणार आहोत. तर हे बघा, बेल्ट आपण अशा पद्धतीने तयार करून घेतला. आता तो सेंटर व पॉईंट ठेवून आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सेंटरवर व्यवस्थित बेल्ट ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी अशा पद्धतीने शिलाई देऊन घेत आहे. पुन्हा एकदा त्यावर डबल टिप द्यायची आपल्याला. व्यवस्थित आपल्याला दुसऱ्या साईडचा देखील बेल्ट सेम त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे. आता हा प्लेन पीस होता. तुमच्याकडे थोडा वर्कवाला जर असेल, तुम्ही देखील त्यामध्ये असा पॅटर्न बनवू शकता, खूप छान दिसेल. तर हे बघा, अशा पद्धतीने आपला आता हा फ्रंटचा पार्ट तयार झाला आहे. आता आपण वरती जो पार्ट आहे आर्महोलचा तो घेणार आहे. तर हा बघा, हा अशा पद्धतीने आपण इथे ठेवणार आहे. बघा, इकडे आणि एक इकडे, दोन्ही बाजूने हे दोन असे जॉईन होणार आहे. तर हे पार्ट आपल्याला मेन अस्तर जे मेन फॅब्रिक आहे त्यावर ठेवून स्टिच करायचे. तर सरळवरती सरळ हे दोन्ही पार्ट ठेवून शिलाई देऊन घ्यायची त्यांना. तर हे बघा, मी एक पार्ट असा तयार करून घेतला आहे. सेम तुम्हाला करून दाखवते. सरळवरती सरळ ठेवलं आहे. राऊंडचा जो भाग आहे तिकडून शिलाई देऊन घेते मी. हे बघा, अशा पद्धतीने त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. त्यावर पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीपने काय होईल, आपली जी ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती छान येते, त्यामुळे दाबटीप देऊन घ्यायची. त्यानंतर बघा, ते असं फोल्ड करून त्यावर पुन्हा एक टीप देऊन घ्यायची. पुन्हा एकदा अशा पद्धतीने
टीप देऊन घेते मी. अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसला. एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेते. ते बघा, तर मी अशी इथं गोल्डन कलरची लेस घेतली. तुम्हाला पाहिजे तुम्ही कोणत्याही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. तर मी इथं ती लेस अशा पद्धतीने अटॅच करून घेते. हे बघा, लेस अटॅच करून घेतली, कट केली. 2 पार्ट आपले तयार झाले. आता हा फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. त्यावर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट जॉईन करायचा आहे. हे बघा, दोन्ही बाजूनी तर अर्धा इंचावर आपल्याला हा ठेवून जॉईंट करायचा आहे. तर इकडनं मी असं अर्धा इंचावर ठेवून घेते व्यवस्थित आणि तो पार्ट जॉईंट करून घेते. हे बघा, व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे. गळ्याच्या मार्किंगपर्यंत जो गळा आहे आपला तिथपर्यंत व्यवस्थित लॉक करून घ्यायचा. पुन्हा एकदा त्यावर मी डबल टिप दिली. आता दुसऱ्या साईडचं देखील सेम त्याच पद्धतीने बघा अर्धा इंचावर आपल्याला ठेवून शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचे. पुन्हा एकदा त्यावर शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, हा झाला आपला फ्रंट पार्ट तयार. आता आपण बॅक पार्ट घेऊ. तर बॅक पार्ट आपला बोटनेकमध्ये आहे. तर हे बघा, बॅक पार्टलाच आपली आहे पट्टी देखील आहे. सरळवरती सरळ असे पॅटर्न ठेवून घेतले. एक पार्ट यामधला स्टिच करून दाखवते. आता बघा, यामध्ये कमरला, गळ्याला आणि वरच्या गळ्याला देखील मी दाबटीप देऊन घेणार आहे. तर कशा पद्धतीने द्यायची, तर इथं बघा, तुम्ही अगोदर गळ्याला दाबटीप देऊन घेते. हे बघा, गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची. त्यानंतर वरचा जो होता त्या गळ्याला देखील दाबटीप देऊन घेतली मी. एक्स्ट्राचं जे मधलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. कमरच्या साईडने देखील टीप देऊन घेते मी. छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. त्याने काय होईल, आपला जो गळा आहे तो इझिली फोल्ड होईल. त्यासाठी एक्स्ट्राचं ते सर्व कापड कट करून घेऊ आपण. छोटे छोटे कट देऊन घेऊ आणि ते आपल्याला आतमधून पलटी करायचं. हे बघा, अशा पद्धतीने पलटी करायचं. त्यावर पुन्हा आपल्याला टीप देऊन घ्यायची. आता कमरच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने पूर्ण जिथं आपण टीप दिलं आहे तिथं सर्वीकडे आपल्याला टीप देऊन घ्यायची आणि पूर्ण जे अस्तर आहे ते ब्लाऊज पीसला अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला. ते बघा, अशा पद्धतीने अस्तर मी जॉईंट करून घेते. वरतून गळ्याच्या साईडने देखील दाबटीप देऊन घेते. त्यानंतर आता अस्तर आपण सर्व जॉईंट करून घ्यायचे. तर सेम या पद्धतीने दुसरा पार्ट देखील तयार करून घ्यायचा आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार करून घेते. स्लीव देखील अस्तरला जॉईंट करून घेते आणि तुम्हाला शोल्डर कसे जॉईंट करायचे ते इथे दाखवते. तर हे बघ, आता दोन्ही पार्ट मी तयार करून घेतले. इथं आता फ्रंट पार्ट घेतला, सरळवरती सरळ ठेवून आता शोल्डर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपण इथे शोल्डर जॉईंट करून घेणार आहे. हे बघा, दोन्हीकडले पण सेम या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आणि यावर आपली स्लीव अटॅच करून घ्यायची. तर स्लीव कशी अटॅच करायची अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. फिटिंगची शिलाई कशी द्यायची ते देखील सांगितलं आहे. ते तुम्ही बघितले नसेल व्हिडिओ तर जाऊन आपल्या चॅनल अपलोड आहे, नक्की जाऊन चेक करा. आणि तुम्हाला हा ब्लाऊजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि रोज लाईव्ह घेत असतो आपण 1 वाजता. त्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स सर्व ब्लाऊज घेत आहोत. तर सर्वांनी 1 वाजता लाईव्हला जॉईन राहा. तर हे बघा, स्लीव जॉईन करून घेते आणि ब्लाऊजची फिटिंग देऊन तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लूक दाखवते. तर आता अशा पद्धतीने हे बघा, मी ब्लाऊज तयार करून घेतला. हा आहे आपला ब्लाऊजचा फायनल लूक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.